विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा मराठीचा 15वा धडा आळशी याचा स्वाध्याय बघणार आहोत. पहिला प्रश्न काय? खालील आकृत्या पूर्ण करा. तर पाऊस आल्यानंतर झालेले बदल. नभ पाणी पाणी होते, माती चिखल होते. हे केव्हा घडते ते लिहा. पाखरांचा थवा येतो, तान्हा रडत उठतो. पाखरांचा थवा येतो जेव्हा शिवारात पीक येते, आणि तान्हा रडत उठतो जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो. कवितेतील शेतकऱ्याच्या कामांच्या कृतीचा ओघ तक्ता तयार करा. अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे, शेताची नांगरणी करणे, बियाणे पेरणे, अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे, जोंधळ्याची रोपे वर येणे आणि जोंधळ्याची काढणी करणे. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. उत्तर: उठतो फुटतो, फाटतो फुटतो, उठतो फुटतो, ओला आला, वाटतो फुटतो, करतो भरतो, तुटतो फुटतो. स्वमत लिहा. भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तर आहे: शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. चिखल मातीत पाय रोवून तो कष्ट करतो. तो त्याचा घाम गाळत असतो. त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात. प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की जणू शेतकऱ्याच्या घामच आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो. त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात. त्यावेळी आकाशाला पाना फुटतो. शेतकऱ्याचा घाम जणू पावसाच्या रूपात पाझरतो. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय. शेतकरी शेतात दिवसभर काबाड कष्ट करतो. चिखलामध्ये अहोरात्र काम करतो. तो जमीन नांगरतो, बियाणे पेरतो, लावणी करतो, धान्याची निगा राखतो. त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात. त्या रोपांची तो काढणी करतो, मळणी करतो व धान्य साठवतो. या धान्यामुळे जगाचे पोट भरते. म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात. गंमत शब्दांची. कणसाचा जन्म ताटातून होतो. किरण. किरण या शब्दाचे दोन अर्थ लिहा. उन्हाची तिरीप, सनबीम. हिवाळ्यामध्ये सकाळी आमच्या घरात छान सूर्याचे किरण येतात. व्यक्तीचे नाव, पर्सन्स नेम. माझी मैत्रीण किरण खूप हुशार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रेस करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना, तेही मला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर कळवा.